Welcome, student. In today lecture, we have discussing the topic of imperfection in solid. Is also called as a defect in solid. The defect is arises due to the rate of crystallization is fast at the time the arrangement of the particle is irregular or in disorder to form the defect. In your 12th science syllabus there are three types of the defect: point defect, line defect and plane defect. Out of this we have discussed only the point defect. Point defect consists of the three types, namely stoichiometry defect, impurity defect and non-stoichiometric defect. Stoichiometry defect are again classified, or it contains the four type. First one, it is called as a vacancy defect. Second one, it is called as a interstitial defect. Third one, it is called as a Schottky defect. Fourth one, it is called as a Frankel defect. Impurity defect are of the two type. First one, it is called as a substitution impurity defect. Second one, it is called as a interstitial substitution defect. Third is that non-stoichiometry defect. This non-stoichiometry defect consists of the two type. First one, it is called as a metal deficiency defect. Second one, it is called as a metal excess defect. These are the outline of the defect in crystal structure. मग ह्या डिफेक्ट इन क्रिस्टल स्ट्रक्चरच्या थिअरीवर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही MCQs असतील, ते आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे. म्हणून टायटल त्यांनी असं म्हटलं आहे बघा, इम्परफेक्शन इन सॉलिड. काय म्हटलं टायटल? इम्परफेक्शन इन सॉलिड. पहिला जो प्रश्न दिला आहे त्याने तुमच्यासमोर तो बघा, लक्ष द्या. विच डिफेक्ट कॉजेस डिक्रीज इन डेन्सिटी ऑफ क्रिस्टल. पहिला जो प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो बघा, मी काय सांगतो त्यांनी, विच डिफेक्ट कॉजेस डिक्रीज इन डेन्सिटी ऑफ क्रिस्टल. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ऑप्शन त्यांनी आपल्यासमोर दिले बघा. पहिला दिला आहे फ्रँकेल डिफेक्ट, दुसरा दिला आहे शॉटकी डिफेक्ट, तिसरा दिला आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट, चौथा ऑप्शन दिला त्यांनी एप सेंटर. मग याच्यात जर फ्रँकेल डिफेक्ट आपण बघितलं तर फ्रँकेल डिफेक्टमध्ये क्रिस्टल स्ट्रक्चरची डेन्सिटी किंवा त्या डिफेक्टमध्ये डेन्सिटी जी होते ती रिमेन्स सेम असते, रिमेन्स कॉन्स्टंट असते. म्हणून पहिलं ऑप्शन हे येऊ शकत नाही. एप सेंटरमध्ये सुद्धा मेटल एक्सेस डिफेक्ट आहे, तो येऊ शकत नाही. इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये सुद्धा हा व्हॅकन्सी डिफेक्ट आहे आणि ह्या व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये सुद्धा डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर इज रिमेन्स सेम. मग what are the answer of this question? The answer of this question is the Schottky defect. Why the answer is a Schottky defect? The Schottky defect is arises due to the missing of the position of the cation and anion to form the crystal structure, or in the crystal lattice it is called as Schottky defect. Schottky defect मध्ये cation and anion ते मिस होतात, ते त्याची जागा सोडतात आणि त्याच्यामुळे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये व्हॅकन्सी क्रिएट होते. आणि व्हॅकन्सी क्रिएट झाल्यामुळे नंबर ऑफ जे मास असेल किंवा
मास आपण म्हणतो, डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. नंबर मास ऑफ द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल डिक्रीजेस, कारण की त्याच्यामध्ये व्हॅकन्सी क्रिएट होत आहे आणि मास त्याचं डिक्रीज होतं, व्हॉल्यूम त्याचं तसंच राहतं. मास अपॉन व्हॉल्यूम, मास कमी झाल्यामुळे डेन्सिटी ऑब्वियसली काय होते, त्याची डिक्रीज होते. डेन्सिटी ऑब्वियसली काय होते, त्याची डिक्रीज होते. मग लक्षात ठेवा, इन शॉर्टकी डिफेक्ट द डेन्सिटी इज अ डिक्रीजेस बिकॉज द मिसिंग ऑफ कटायन अँड अनायन. कटायन आणि अनायन हे मिस होतात क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, क्रिस्टल लॅटिसमध्ये, आणि क्रिस्टल लॅटिसमध्ये ते मिसिंग झाल्यामुळे त्याची डेन्सिटी ही कमी होते बिकॉज डिक्रीज द मास अँड व्हॉल्यूम इज रिमेन्स कॉन्स्टंट. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज दॅट शॉर्टकी डिफेक्ट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे काय असेल ते शॉर्टकी डिफेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट ॲट 0 Kelvin the most of ionic crystal possess. Most of the ionic crystal possess. Next question is on the front of that at 0 Kelvin most of the ionic crystal possess. 0 केल्विनला खालील दिलेल्यापैकी कुठलं आयोनिक क्रिस्टल हे पजेस होतं किंवा शो होतं. ऑप्शन इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट फ्रँकेल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट, नो डिफेक्ट. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण ॲट 0 केल्विन म्हणतो, तो 0 केल्विनला आपण जर बघितलं, थेरीमध्ये पण हे झालेलं आहे. ॲट 0 केल्विन द at 0 Kelvin the crystalline structure do not shows the any imperfection in the crystal structure or any disorder of the constituent particle, but above the 0 Kelvin or above the 0 Kelvin that ionic crystal or crystalline crystal structure shows the imperfection in solid. आपल्याला त्याने असा प्रश्न विचारलेला आहे की 0 केल्विनला खालीलपैकी कुठल्या आयोनिक क्रिस्टलमध्ये काय होतं, मोस्ट ऑफ द आयोनिक क्रिस्टल पजेस फ्रँकेल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट और नो डिफेक्ट. म्हणजे 0 केल्विनला क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचाच पार्ट आयोनिक क्रिस्टल आहे, कारण की क्रिस्टलाइन सॉलिड आर अगेन क्लासिफाइड इनटू द आयोनिक सॉलिड. इन दॅट आयोनिक सॉलिड देयर इज नो डिफेक्ट इज अरायझेस. नो डिफेक्ट इज अरायझेस. कुठल्याही पद्धतीचा डिफेक्ट त्याच्यामध्ये क्रिएट होत नाही, बिकॉज ओनली अँड ओनली ॲट 0 Kelvin all the crystalline structure it is a true or it is a imperfection म्हणतो, or it does not show the any defect because the arrangement of the constituent particle is regular. So that answer of this question is that no defect. म्हणून ह्या क्वेश्चनचं जे आन्सर असेल ते असेल नो डिफेक्ट. थर्ड क्वेश्चन, ॲज अ रिझल्ट ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्टमुळे काय रिझल्ट होतो? ॲज अ रिझल्ट ऑफ फ्रँकेल डिफेक्ट there is no effect on density, there is no effect on conductivity, there is no effect on the dielectrical constant, there is no effect on all the three above. मग याच्यामध्ये जर बघितलं काय विचारलं त्यांनी, फ्रँकेल डिफेक्टमुळे खालीलपैकी कुठले ऑप्शन हे फ्रँकेल डिफेक्टचं रिझल्ट आहे. there is no effect on conductivity, there is no effect on the dielectrical constant, there is no effect on the all of the three above. मग याच्यामध्ये जर बघितलं, आत्ताच एक आपण जो पहिला प्रश्न सोडवला त्याच्यामध्ये म्हटलं होतं फ्रँकेल डिफेक्टमुळे डेन्सिटीवर कुठलाही परिणाम होत नाही. का होत नाही? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्रँकेल डिफेक्ट? द फ्रँकेल डिफेक्ट इज अ डिफेक्ट द cation is leave its own position. Cation is leave its own position and goes into the interstitial position, and to occurs the defect it is called as a Frankel defect.
फ्रँकेल डिफेक्टमध्ये कटायन हाच त्याची स्वतःची जागा सोडतो आणि इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसतो, म्हणून तो डिफेक्ट असतो फ्रँकेल डिफेक्ट. पण ज्यावेळेस फ्रँकेल डिफेक्ट कॅरी होतो त्यावेळेस मास जे असतं, मास कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं हे सेम असतं, बदलत नाही. कटायन जरी तो लिव्ह झाला त्याच्या ओन पोझिशनपासून तरी तो त्याच्या त्याच्या इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसतो, म्हणजे मास सेम आलं, मास बदललं नाही, व्हॉल्यूम बी तेच आलं. म्हणजे डेन्सिटीचा रेशो काय असतो, व्हॉट इज द डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणून डेन्सिटीवर कुठल्याही पद्धतीचा परिणाम होत नाही. म्हणून या 3 नंबरच्या MCQचं उत्तर आहे देर इज नो इफेक्ट ऑन द डेन्सिटी. पुढचा जो 4 नंबरचा प्रश्न घेतोय बघा, शॉर्टकी डिफेक्ट इज ऑब्झर्व इन द क्रिस्टल वेन. शॉर्टकी डिफेक्ट जो असेल तो क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये केव्हा ऑब्झर्व होतो? सम कटायन मूव फ्रॉम देअर लॅटिस साईट टू इंटरस्टिशियल साईट. इक्वल नंबर ऑफ कटायन अँड अनायन आर मिसिंग फ्रॉम द लॅटिस. सम लॅटिस side are occupied by electrons, some impurities present in the lattice. आता आपल्याला याच्यामध्ये शॉर्टकी डिफेक्ट केव्हा ऑब्झर्व होतं ते आपल्याला बघायचं आहे. त्यांनी 4 ऑप्शन आपल्यासमोर दिलेले आहे, तर त्याच्यातलं कुठलं ऑप्शन बरोबर आणि का ते बघायचं आहे. सम कटायन मूव फ्रॉम, पहिलं ऑप्शन असतं बघा, सम कटायन मूव फ्रॉम द लॅटिस साईड टू द इंटरस्टिशियल साईड. शॉर्टकी डिफेक्टमध्ये कटायन हा इंटरस्टिशियल साईडमधला जात नाही, तो इंटरस्टिशियल फक्त फ्रँकेल डिफेक्टमध्ये जातो, म्हणून पहिलं वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य सांगतो मी, सम लॅटिस आर ऑक्युपाय बाय इलेक्ट्रॉन्स. शॉर्टकी डिफेक्टमध्ये इलेक्ट्रॉन हे लॅटिसला ऑक्युपाय करत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये नसतात, तेही ऑप्शन चुकीचं आहे. सम इम्प्युरिटीज प्रेझेंट इन दॅट लॅटिस. शॉर्टकी डिफेक्टमध्ये हा इम्प्युरिटी डिफेक्ट नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी जाण्याचा प्रश्न येत नाही, किंवा इम्प्युरिटी पार्टिकल किंवा इम्प्युरिटी सबस्टिट्युएंट्स तिथे जाऊ शकत नाही, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आलं. मग राहिलं ऑप्शन कुठलं, बी नंबर, इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम द लॅटिस. यस, इट इज अ करेक्ट ऑप्शन ऑब्वियसली. Why? Because the definition of Schottky defect is that Schottky defect is a defect arises due to the equal number of cations and anions are missing from the lattice side. आपण NaCl घेतलं, एक कटायन Na आणि एक अनायन Cl, तर ह्या शॉर्टकी डिफेक्टमध्ये जितके कटायन मिस होतात तितकेच अनायन मिसिंग होतात. म्हणजे शॉर्टकी डिफेक्ट हा कशाचं ऑब्झर्वेशन आहे, तर इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड इक्वल नंबर ऑफ अनायन्स मिसिंग फ्रॉम लॅटिस साईड. म्हणून ह्या क्वेश्चनचं जे आन्सर असेल ते 2 नंबर असेल, म्हणजे बी ऑप्शन असेल. पुढचा प्रश्न असतो बघा, नॉन स्टोचिओमेट्रिक मेटल डिफिशियन्सी शोन इन द सॉल्ट ऑफ. नॉन स्टोचिओमेट्रिक metal deficiency is shown by the salt of all metals, alkali metals only, alkaline earth metals only, transition metals only. आता नॉन स्टोचिओमेट्री म्हणजे काय, की नॉन स्टोचिओमेट्री म्हणजे काय, त्याच्यामध्ये कटायन टू अनायन त्याचा रेशो हा काय नसतो, इक्वल नसतो. that is the compound which contain the number of cations and number of anions are not equal, means that the ratio of cation divided by anion is not same. That is, cation and anion having number are not same. That is, the stoichiometry is a disturb, and to form the compound it is a non-stoichiometry, and to form the defect it is called as non-stoichiometry defect. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. काय म्हटलं त्यांनी, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तर लक्षात ठेवा, मेटल डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. तर मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट इज शोन बाय द ट्रान्झिशन मेटल. कोण दाखवतं, ट्रान्झिशन मेटल, बिकॉज दे पजेस द व्हेरिएबल व्हॅलन्सी. आता व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे काय, समजा मी उदाहरण घेतलं ट्रान्झिशन मेटलचं Mn, त्याच्यामध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 to +7. म्हणजे तो ज्यावेळेस
सॉल्ट फॉर्म करतो त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड असणारी त्याची ती व्हॅलन्सी असेल ती +2 असेल, +3 असेल, +4 असेल, +5 असेल, +6 असेल, +7 असेल. MnO2 आणि MnO4 मॅंगनीज डायऑक्साईड आणि मॅंगनीज टेट्राऑक्साईड. तर Mnची ऑक्सिडेशन पहिल्या केसमध्ये वेगळी असते आणि दुसऱ्या केसमध्ये ती वेगळी असते. KMnO4 घेतला पोटॅशियम परमॅंगनेट आणि MnO2 घेतला तर त्याच्यामध्ये Mnची व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असेल. मग ट्रान्झिशन मेटल ते दाखवतात. ट्रान्झिशन मेटलला कुठले ट्रान्झिशन मेटल? ट्रान्झिशन मेटल म्हणजेच आपण त्याला डी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. द in between S block and P block the middle portion is covered by the metal. It is called as D block element. S block आणि P block मध्ये पिरियोडिक टेबलच्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये असणारा जो सेंटरचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये असणारे जे मेटल्स आहेत त्याला डी ब्लॉक एलिमेंट्स असे म्हटलं जातं. त्या डी ब्लॉकच्या 3 सिरीज असतात. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज असतात. त्यांना सँडविच एलिमेंट पण म्हटलं जातं कारण की ते एस आणि पीच्या मधोमध आहेत म्हणून सँडविच एलिमेंट पण त्यांना असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणून नॉन स्टोचिओमेट्रिक मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट ज्या शब्द तुमच्यासमोर येतो त्यावेळेस लक्षात घ्या नॉन स्टोचिओमेट्रिक मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट हा कोण शो करतं? फक्त आणि फक्त ट्रान्झिशन मेटल्स ओनली. पुढचा प्रश्न मी घेतो आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ द शॉर्टकी डिफेक्टमुळे काय रिझल्ट होतो? देर इज नो इफेक्ट ऑन द डेन्सिटी. द डेन्सिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर इन्क्रीजेस, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर डिक्रीजेस. एनी ऑफ द अबव 3 कॅन हॅपन. म्हणजे शॉर्टकी डिफेक्ट ज्यावेळेस क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये अराईज होतं त्यावेळेस त्याची डेन्सिटीवर परिणाम होत नाही. पहिलं ऑप्शन दिलं आहे. दुसरं ऑप्शन दिलं आहे त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते. तिसरं ऑप्शन दिलं त्याची डेन्सिटी डिक्रीज होते. आणि चौथं ऑप्शन दिले की हे एनी ऑफ द अबव 3 कॅन हॅपन. याच्यामध्ये काय म्हटलं आहे? या तिघांपैकी एक कॅरी होतं. मग याच्यामध्ये जर बघितलं तर शॉर्टकी डिफेक्टमध्ये देर इज नो इफेक्ट ऑन द डेन्सिटी हे वाक्य चुकलं आहे. जर इथे फ्रँकल डिफेक्ट शब्द आला असता तर ते वाक्य बरोबर राहिलं असतं. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल इन्क्रीजेस, नो. शॉर्टकी डिफेक्टमध्ये डेन्सिटी इन्क्रीज होत नाही. ते पण ऑप्शन चुकीचं आहे. पुढचं बघा. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल डिक्रीजेस, येस ऑब्वियसली. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चरची डेन्सिटी डिक्रीज होते. का बरं डिक्रीज होते? बिकॉज शॉर्टकी डिफेक्ट इज अरायझेस ड्यू टू द मिसिंग ऑफ द इक्वल नंबर ऑफ द कटायन्स अँड इक्वल नंबर ऑफ अनायन्स. कटायन आणि अनायनची संख्या कमी झाली म्हणजे त्याचं मास कमी होतं. मास कमी झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम जे आहे डेन्सिटीचा आपण डेफिनेशन बघितली किंवा डेन्सिटीचा फॉर्म्युला बघितला तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास कमी झाला, व्हॉल्यूम तेच राहिलं, डेन्सिटी कमी होते. म्हणून ह्या प्रश्नाचं ज्यावेळेस आपण उत्तर सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यावेळेस त्याचं ऑप्शन जे आहे ते थर्ड म्हणजे सी ऑप्शन आलं. किती ऑप्शन आलं त्याचं? सी ऑप्शन आलं. जे काय आपण आता बघितले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. पहिला जो प्रश्न आपण घेतला त्या प्रश्नाचं जे काय उत्तर होतं ते म्हणजे विच ऑफ द डिफेक्ट कॉजेस अ डिक्रीज इन द डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल. ऑब्वियसली दॅट इज अ बी, शॉर्टकी डिफेक्ट. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपण घेतला ॲट 0 केल्विन द मोस्ट ऑफ द आयनिक क्रिस्टल पजेस. 0 केल्विनला कुठल्याही पद्धतीचा आयोनिक क्रिस्टल काय दाखवत नाही? डिफेक्ट दाखवत नाही. म्हणून त्याचं उत्तर आहे डी, नो डिफेक्ट. पुढचा प्रश्न एक आपण घेतला ॲज अ रिझल्ट ऑफ द फ्रँकल डिफेक्ट there is no effect on the density, there is no effect on the conductivity, there is no effect on the dielectrical constant, and there is no effect on all the three above. The obviously answer of this question is that first, that is a A. पुढचा प्रश्न आपण घेतला शॉर्टकी डिफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन द क्रिस्टल व्हॅन. शॉर्टकी डिफेक्ट केव्हा बघतो आपल्याला किंवा शॉर्टकी डिफेक्ट हा क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये केव्हा ऑब्झर्व होतो तर त्याचं उत्तर आपण बघितलं इक्वल नंबर ऑफ कटायन्स आणि इक्वल नंबर ऑफ अनायन्स म्हणजे बी. पुढचा प्रश्न आपण घेतला नॉन स्टोचिओमेट्रिक मेटल डिफिशियन्सी. नॉन स्टोचिओमेट्रिक मेटल डिफिशियन्सीमध्ये आपण त्याचं उत्तर बघितलं ट्रान्झिशन मेटल ओनली बिकॉज ते आर पार्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट. म्हणून त्याचं उत्तर आहे डी. आणि
पुढचा जो प्रश्न आपण घेतला की 106 नंबरचा जो प्रश्न आपण घेतला त्याचं उत्तर होतं सी. त्याचं उत्तर काय होतं? सी होतं. म्हणून 106 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते सी होतं. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर डिक्रीजेस. म्हणजे हे जे काही आपण एक प्रश्न घेतले ओळीने 6 प्रश्न, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तेच का, त्याची कारण मीमांसा पण आपण केली. आता पुढचे जे प्रश्न आपल्याला कॅरी करायचे आहेत ते लक्षात घ्या. पुढचा प्रश्न जो तुमच्या समोर होतो बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज अ डिसलोकेशन डिफेक्ट. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी डिसलोकेशन डिफेक्ट कुठला असू शकतो? पहिलं ऑप्शन दिलं फ्रँकेल डिफेक्ट, दुसरं दिलं शॉर्टकी डिफेक्ट, तिसरं दिलं नॉन स्टिचोमेट्रिक डिफेक्ट आणि चौथं दिलं नन ऑफ अबोव. आता डिसलोकेशन डिफेक्ट म्हटलं त्याने, डिसलोकेशन. आता डिसलोकेशन डिफेक्ट म्हणजे काय ते लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये कटायन असतो, कटायन तो त्याची स्वतःची पोझिशन लिव्ह करतो आणि तो इतरत्र जाऊन बसतो, म्हणजे इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसतो. डिसलोकेशन म्हणजे काय? स्वतःची जागा सोडायची आणि दुसऱ्याच्या जागेवर जाऊन बसायचं, त्याला म्हटलं डिसलोकेशन. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी आपल्यासमोर ऑप्शन ठेवलेत बघा, फ्रँकेल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, नॉन स्टिचोमेट्रिक डिफेक्ट आणि नन ऑफ अबोव. आता नॉन स्टिचोमेट्रिक डिफेक्ट आणि नन ऑफ अबोव हे दोन ऑप्शन तो ऑब्व्हियसली नसणार. मग राहिला प्रश्न फ्रँकेल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्टचा. तर ज्यावेळेस आपण फ्रँकेल डिफेक्टमध्ये बघितलं तर फ्रँकेल डिफेक्ट विच इज अ स्टिचोमेट्रिक डिफेक्ट आहे. डिसलोकेशन कोणामध्ये दाखवतो? फक्त आणि फक्त लक्षात घ्या, स्टिचोमेट्रिक डिफेक्टमध्ये दाखवतो. मग फ्रँकेल डिफेक्ट हा काय आहे? स्टिचोमेट्रिक डिफेक्ट आहे आणि त्यालाच अजून नाव दिलं जातं, इट इज ऑल्सो नोन ॲज अ डिसलोकेशन डिफेक्ट. इज ऑल्सो नोन ॲज अ डिसलोकेशन डिफेक्ट बिकॉज इन इट, ह्या डिफेक्टमध्ये सम ऑफ द आयन्स डिसलोकेटेड फ्रॉम देअर पोझिशन. म्हणजे ह्या डिफेक्टमध्ये त्याचे जे आयन्स आहेत ते डिसलोकेटेड होतात त्याच्या पोझिशनपासून आणि कुठे जाऊन बसला ते? इट गोज इन टू द इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये जाऊन बसतात, स्वतःची जागा सोडतात आणि इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसतात. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यास आपण कॅरी करतोय तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रँकेल डिफेक्ट. काय उत्तर आहे त्याचं? फ्रँकेल डिफेक्ट. दुसरा प्रश्न मी वाचतोय, फ्रँकेल डिफेक्ट इज फाउंड इन द क्रिस्टल इन विच द रेडियस रेशो इज. फ्रँकेल डिफेक्ट ज्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होतो त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये रेडियस रेशो कसा असतो? लो, 1.3, 1.5, स्लाइटली लेस दॅन युनिटी. आता परत ज्यास आपण फ्रँकेल डिफेक्ट बघतोय तर फ्रँकेल डिफेक्टमध्ये ज्यास रेडियस रेशो बघतोय, रेडियस रेशो म्हणजे रेडियस ऑफ कटायन डिवायडेड बाय रेडियस ऑफ अनायन. तर रेडियस रेशो रूल जो असतो किंवा रेडियस रेशो जो फ्रँकेल डिफेक्टमध्ये असतो तो हा लो असतो. काय असतो? तो लो असतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लो, म्हणजे ए ऑप्शन आहे त्याचा. पुढचा जो प्रश्न त्यांनी दिला आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज अ फ्रँकेल डिफेक्ट. हे एक्झाम्पल त्यांनी आपल्याला विचारलं आहे की खालीलपैकी दिलेल्या ऑप्शनपैकी फ्रँकेल डिफेक्ट कोण दाखवतं? सोडियम क्लोराईड, ग्राफाईट, डायमंड का सिल्वर ब्रोमाइड. आता ज्यावेळेस आपण सोडियम क्लोराईड बघितलं, ग्राफाईट, डायमंड आणि सिल्वर ब्रोमाइड, तर याच्यामध्ये लक्षात घ्या ग्रुप फर्स्ट म्हणजे अल्कली मेटल रिॲक्ट विथ द हॅलोजन फॅमिली मेंबर ॲट द टाइम शो द शॉर्टकी डिफेक्ट. म्हणून NaCl उत्तर चुकीचं आलं. का? सोडियम क्लोराईड म्हणजे अल्कली मेटल आणि हॅलोजन फॅमिली मेंबर एकत्र आले, त्याच्यापासून जो डिफेक्ट तयार झाला त्याला शॉर्टकी डिफेक्ट म्हणतो, पण आपल्याला विचारलं फ्रँकेल डिफेक्ट. ग्राफाईट अँड डायमंड इट इज अ ॲलोट्रॉप ऑफ द कार्बन आणि ॲलोट्रॉप ऑफ द कार्बन असल्यामुळे ते कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड त्यांच्यामध्ये फॉर्म करतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं डिफेक्ट शो होत नाही. मग राहिलं उत्तर सिल्वर ब्रोमाइड. मग सिल्वर ब्रोमाइडच का? सिल्वर ब्रोमाइड एक्झिस्ट फ्रँकेल डिफेक्ट. सिल्वर ब्रोमाइड काय दाखवतो?
फ्रँकेल डिफेक्ट दाखवतो. अँड फ्रँकेल डिफेक्ट दाखवल्यामुळे काय झालं, ड्यू टू द लार्ज डिफरंट इन द साईज ऑफ द सिल्वर ब्रोमाइड इन विच द लार्ज डिफरन्स इज द साईज ऑफ सिल्वर आयर्न अँड Br मायनस आयन. फ्रँकेल डिफेक्ट बघितला असेल तर तुम्ही लक्षात घ्या की जो कटायन आहे आणि कटायन जे सिल्वर आहे आणि अनायन ब्रोमिन आहे, कटायनची स्मॉलर इन साईज असते, अनायनची बिगर इन साईज असते. फ्रँकेल डिफेक्टमध्ये कटायन लिव्ह इट्स ओन पोझिशन अँड गोज इन टू द इंटरस्टेशियल पोझिशन. हेन्स द सिल्वर कॅटायन leave its own position and goes into the interstitial position and to form the defect. It is called as a Frankel defect. त्याला कुठलं डिफेक्ट म्हटलं गेलं, फ्रँकेल डिफेक्ट असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर म्हणून ह्या ऑब्जेक्टिव्हचे जे उत्तर असेल ते बी असेल. पुढचा प्रश्न बघा, शॉर्टकी डिफेक्ट इज लाईकली टू बी फाउंड इन द. शॉर्टकी डिफेक्ट कोणामध्ये आढळून येतं, सिल्वर आयोडाईड, सोडियम क्लोराईड, ZnS, झिंक ऑक्साईड. मग याच्यामध्ये जर बघितलं तर शॉर्टकी डिफेक्ट ज्यावेळेस आपण कॅरी करतो, तर शॉर्टकी डिफेक्ट हा ज्यावेळेस आपण कॅरी करतो तो कशामुळे फॉर्म होतो, ड्यू टू द स्मॉल डिफरन्स इन साईज, स्मॉल डिफरन्स इन द साईज ऑफ द कॅटायन अँड अनायन्स, हाय कोऑर्डिनेशन नंबर, हाय कोऑर्डिनेशन नंबर, ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर जास्त असतो आणि कटायन अँड अनायनच्या साईजमधला डिफरन्स हा कमी असतो. किंवा सिंपल असं लक्षात घ्या, शॉर्टकी डिफेक्ट हा कोणामध्ये तयार होतो, अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटलची जर रिॲक्शन हॅलोजन फॅमिली मेंबरबरोबर झाली तर तो डिफेक्ट जो असेल त्याला आपण शॉर्टकी डिफेक्ट असं म्हणतो. मग सिल्वर आयोडाईड नाही, ZnS नाही, झिंक ऑक्साईड नाही. मग ऑब्व्हियसली या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं, सोडियम क्लोराईड. का बरं येऊ शकतं, बिकॉज सोडियम अँड क्लोराईड हॅविंग द डिफरन्स कुठला सांगतोय बघा, मी लक्षात घ्या बरं का, स्मॉल डिफरन्स इन साईज अँड हाय कोऑर्डिनेशन नंबर. NaCl शोज द शॉर्टकी डिफेक्ट. पुढचा प्रश्न येतोय बघा तुमच्यासमोर, म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी आहे. कॅटायन्स आर प्रेझेंट इन द इंटरस्टेशियल साईट इज. इंटरस्टेशियल साईटमध्ये कटायन जाऊन बसतो, तो डिफेक्ट कुठला असेल, शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट, वॅकन्सी डिफेक्ट, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ज्यावेळेस आपण फ्रँकेल डिफेक्ट बघतो त्यावेळेस कटायन हा त्याची पोझिशन लिव्ह करतो आणि पोझिशन लिव्ह करून तो कुठे जाऊन बसतो, इट गोज इन टू द इंटरस्टेशियल साईड. कुठे जाऊन बसतो तो, इट गोज इन टू द इंटरस्टेशियल साईडला तो जाऊन बसतो. फ्रँकेल डिफेक्टमध्ये मिसिंग ऑफ कटायन अँड अनायन बोथ आर इक्वल नंबर. व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजेच शॉर्टकी डिफेक्ट कॅरी होतो. मेटल डिफिशियन्सी त्याच्यामध्ये पण नाही. म्हणजे या MCQचं उत्तर आहे फ्रँकेल डिफेक्ट. पुढचा क्वेश्चन मी घेतोय, फ्रँकेल डिफेक्ट इज जनरली ऑब्झर्व्ड इन. फ्रँकेल डिफेक्ट जनरली कोणामध्ये ऑब्झर्व होतं लक्षात घ्या, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाईड, ZnS, ऑल ऑफ दिस. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ZnS, सिल्वर आयोडाईड अँड ऑल ऑफ दिस, तर हे सर्वच्या सर्व म्हणजे सिल्वर ब्रोमाइड असेल, सिल्वर आयोडाईड असेल, ZnS असतील, हे सर्वच्या सर्व कुठला डिफेक्ट दाखवतात, फ्रँकेल डिफेक्ट दाखवतात. म्हणून ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल ते 4 नंबर उत्तर असेल. परत मी तुम्हाला एकदा सांगतो की पहिला जो प्रश्न घेतला आपण त्याचं उत्तर आहे फ्रँकेल डिफेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग डिफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज डिसलोकेशन डिफेक्ट, दॅट इज अ फ्रँकेल डिफेक्ट. फर्स्ट, फ्रँकेल डिफेक्ट इज फाउंड द क्रिस्टल स्ट्रक्चर इन विच द रेडियस रेशियो रूल. ऑब्व्हियसली उत्तर त्याचं काय, लो. विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज अ फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्ट कोणामध्ये असतो, तर सिल्वर ब्रोमाइड. शॉर्टकी डिफेक्ट इज लाईकली बी टू फाउंड इन द. शॉर्टकी डिफेक्ट कोणामध्ये असतो, तर ऑब्व्हियसली उत्तर इज दॅट सोडियम क्लोराईड. कॅटायन्स आर प्रेझेंट इन द इंटरस्टेशियल साईड. कॅटायन्स हे इंटरस्टेशियल साईडमध्ये जाऊन बसतात. असा डिफेक्ट कुठला आला, तो म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट आला. कुठला आला, फ्रँकेल डिफेक्ट आला. त्याच्यानंतर फ्रँकेल डिफेक्ट आर जनरली ऑब्झर्व्ड इन, तर सिल्वर ब्रोमाइडमध्ये पण दाखवतो, सिल्वर आयोडाईडमध्ये पण दाखवतो आणि ZnSमध्ये पण दाखवतो. म्हणून त्याचं उत्तर आलं डी आलं. काय आलं त्याचं उत्तर, डी आलं. मग आपण आता ह्या पार्ट फर्स्टमध्ये आपण प्रश्न सोडवलेत. सेकंड पार्टमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट घेणार आहोत.
हे सर्व आजच्या तासाला जे काही आपण प्रश्न घेणार आहोत ते सर्व ह्या डिपेक्टशी रिलेटेड असतील. पुढच्या पार्टमध्ये आपण पुढच्या डिपेक्टचे प्रश्न सोडवणार आहोत.